नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण म्हणतो नात्यात दुरावा आला, नातं तुटलं. पण खरं पाहिलं तर नातं तुटत नाही, तर त्या नात्यात समजूत कमी होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नात्यामध्ये समजुती कशा वाढवायच्या, भांडण का होतं आणि आपलं नातं मजबूत कसं ठेवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित यामध्ये तुमच्या आयुष्यातील उत्तर दडलेलं असेल. नंबर 1. ऐकण्याची कला शिका. मैत्रिणींनो, आपण ऐकत तर असतो पण समजून घेत नाही. समोरचा काय म्हणतोय यापेक्षा तो कसं बोलतोय, त्यामागची त्याची भावना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. लक्ष देऊन ऐकलं की विश्वास वाढतो. मला ऐकलं जातंय ही भावना नात्यात सुरक्षितता देते. वाद कमी होतात. ऐकून घेतलं की गैरसमज आपोआप कमी होतात. समोरच्याला महत्त्व दिलं जातं. शांतपणे लक्ष देऊन समोरच्याचं ऐकणं म्हणजे तू मला महत्त्वाचा किंवा महत्त्वाचे आहे असं न बोलता सांगणं होय. नातं खोल होतं कारण इथे फक्त शब्दांची नाही तर भावनांचीही देवाणघेवाण होते. म्हणून इथून पुढे आपणाला कोण बोलत असेल, काही सांगत असेल तर लगेच उत्तर देण्याऐवजी थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, तो किंवा ती नेमकं काय सांगू पाहते. लक्षात ठेवा, ऐकणं म्हणजे हरलेपण नाही, तर ते समजुतीचं पहिलं पाऊल आहे. नंबर 2. प्रत्येक वेळी मीच बरोबर असणं गरजेचं नाही. नात्यात सगळ्यात मोठी अडचण कोणती माहिती आहे का? मीच बरोबर आहे ही भावना. प्रत्येक नात्यात मीच बरोबर हे सिद्ध करण्यापेक्षा आपण ठीक आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. मीच बरोबर असण्याचा हट्ट सोडला की अहंकार कमी होतो. चूक मान्य केली की नातं मोठं होतं. शांत राहणं हे वाद होण्यापेक्षा चांगलं आहे. समजूतदारपणा नात्याला मजबूत करतो. कारण प्रत्येक नातं हे प्रेमाचं, आपुलकीचं असतं आणि प्रेमात विजय नसतो तर समज असते. कधी कधी गप्प राहणं, माफ करणं किंवा ठीक आहे म्हणणं हेच नात्यासाठी सर्वात योग्य असतं. लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर अहंकार कमी आणि समज वाढवावी लागते. नंबर 3. संवाद ठेवा, मौन नाही. मौनाने प्रश्न सुटत नाही, ते फक्त आत साचतात. संवाद मात्र नात्याला श्वास देतो. संवाद म्हणजे भावना व्यक्त करणं. एखाद्या गोष्टीचा राग आलाय, दुःख झालंय, भीती वाटते, शांतपणे सांगणं. मौन मात्र गैरसमज वाढवतात. जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त न करता मौन धरतो तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. पण जेव्हा आपण आपल्या भावना मनमोकळेपणाने बोलतो तेव्हा त्यावर काहीतरी उपाय सापडतो, मार्ग निघतो. संवादातून विश्वास निर्माण होतो. आपण आपल्या भावना एकमेकांना सांगू शकतो, बोलू शकतो, ही खात्री मिळते. नातं जिवंत ठेवायचं असेल तर संवाद असणं खूप गरजेचं आहे. कारण संवादाशिवाय नातं फक्त नावापुरतं राहतं. म्हणून इथून पुढे बोलताना शब्द जपून वापरा, पण गप्प राहून नातं तोडू नका. नंबर 4. अपेक्षा स्पष्ट ठेवा. आपण अपेक्षा करतो पण समोरच्याला सांगत नाही आणि म्हणतो त्याला किंवा तिला कळायला हवं होतं. पण या जगात कोणीही मन वाचू शकत नाही. अस्पष्ट अपेक्षा हे अनेक नात्यामध्ये दुःखाचं मूळ असतं. समोरच्याला दोष देण्याऐवजी स्वतःच्या अपेक्षा स्पष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. आपण न बोलता जेव्हा अपेक्षा मनात ठेवतो तेव्हाच त्या अपेक्षांचं ओझं बनतं. पण जेव्हा आपण बोलतो, समोरच्याला सांगतो तेव्हा गैरसमज कमी होतात. आपल्या बोलण्यात स्पष्टता असेल तर निराशा टळते. समोरच्यालाही प्रयत्न करण्याची संधी मिळते आणि नात्यात पारदर्शकता येते. नातं अजून मजबूत होतं. लक्षात ठेवा, समोरच्याला समजेलच असं गृहीत धरू नका. स्पष्ट बोला, कारण अपेक्षा ठेवणं पूर्णपणे चुकीचं नाही, पण न बोलता अपेक्षा ठेवणं वेदना देणारं ठरू शकतं. नंबर 5. माफी मागायला आणि माफ करायला शिका. प्रत्येक नात्यात परिपूर्ण माणसं नसतात, पण समजूतदार मन असतं. कधीकधी आपली चूक असू शकते. आपण मनुष्य आहोत, आपण चुकू शकतो. पण अहंकारामुळे ते मान्य करत नाही. पण एक छोटंसं वाक्य, मला माफ कर, माझी चूक झाली, मी तुला दुखावलं, हे शब्द नातं वाचवू शकतात. माफ करणं म्हणजे विसरणं नाही, पण पुढे जाण्याचा मार्ग आहे. नात्यात कधीकधी समोरचाही चुकू शकतो. त्याला माफ करून मनाचा मोठेपणा दाखवून नातं निभावणं खूप ताकदीचं काम आहे. अहंकार सोडला की नाती वाचतात. माफ केल्याने जखमा भरतात. जर राग धरून माफ नाही केलं तर आपल्याला जड वाटायला लागतं. मी चुकलो किंवा चुकले हे दोनच शब्द
कधी कधी नातं वाचवतात. लक्षात ठेवा, माफ केल्याने समोरचाच हलकं होत नाही, तर आधी आपणच हलकं होतो. नंबर 6, तुलना थांबवा. अमक्याचं नातं बघा, त्याची बायको असं करते, तिचा नवरा तसा आहे. पण मैत्रिणींनो, प्रत्येक नातं वेगळं असतं. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. तुलना केल्यानं प्रेम कमी होतं आणि अपेक्षांचं ओझं वाढतं. प्रत्येक नातं वेगळं असतं, म्हणून त्यांचं पाहून आपल्या नात्यात मोजमाप करू नका. कारण तुलना करणं म्हणजेच एकमेकांची मनं दुखवण्याची सुरुवात करणं होय. तो किंवा ती असं करते असे शब्द नात्यात दुरावा वाढवतात. आपण आपल्या माणसातला चांगुलपणा पाहिला तर नातं अजून स्ट्रॉंग होतं. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण असतात. त्या व्यक्तीची कमी असलेले गुण पाहण्यापेक्षा त्याच्यातील चांगले गुण पाहिले तर तो व्यक्ती अजून सुंदर दिसायला लागतो. आपलं नातं अजून मजबूत होतं. प्रत्येक नात्यात तुलना नाही तर स्वीकारण्याची भावना हवी असते. लक्षात ठेवा, आपण ज्याच्याशी तुलना करतो त्याच्याशी नातं कधीच घट्ट होत नाही. नंबर 7, वेळ द्या आणि कृतज्ञता व्यक्त करा. कोणतेही नातं टिकवायचं असेल तर त्या नात्याला वेळ द्यावा लागतो. प्रयत्न करावे लागतात. नात्यात लहान लहान गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कधी कधी समोरच्याला तू छान दिसतो कौतुक करा. एकमेकांची काळजी घ्या. गरजेच्या ठिकाणी धन्यवाद म्हणा. या गोष्टी नात्याला जिवंत ठेवतात. दिलेला वेळ आणि कृतज्ञता हे नात्यात खऱ्या अर्थाने इंधन आहे. वेळ दिला की जवळीकता वाढते, कारण उपस्थित असणं हे सर्वात मोठं प्रेम असतं. कृतज्ञता व्यक्त केली की मोल कळतं. धन्यवाद हा छोटासा शब्द नातं खूप मोठं करतात. गृहीत धरणं टाळा, कारण जवळचेच सगळ्यात जास्त दुर्लक्षित होतात. नात्यात लहान लहान गोष्टींची कदर करा. नात्यात खूप मोठं करण्याची गरज नसते, तर कधीकधी आपल्या व्यक्तीने बनवून दिलेल्या चहासाठी, कॉफीसाठी सुद्धा धन्यवाद म्हणा. कृतज्ञता व्यक्त करा, कारण कृतज्ञता ही नात्यात कधीच दुरावा येऊ देत नाही. आपल्याकडे वेळ नसतो असं नाही, तर आपण आपल्या नात्याला प्राधान्य देत नसतो. लक्षात ठेवा, ज्या नात्याला वेळ आणि कृतज्ञता मिळते ते नातं टिकतं आणि फुलतं सुद्धा. तर माझ्या मैत्रिणींनो, कोणतेही नातं टिकवण्यासाठी ते नातं परिपूर्ण असणं गरजेचं नाही, तर त्या नात्यात समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रेमापेक्षा समजूतदारपणा नात्याला जास्त काळ टिकवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.